आज सकाळी लवकर उठून देवपूजा केली कारण मला उपवास होता. सगळं आवरलं होतं, जवळ झाडून वगैरे सगळं झालं होतं आणि मी सकाळी खूप लवकर उठले तर त्याच्यामुळे माझे डोळे पण थोडेसे सुजल्यासारखे दिसत आहेत. नंतर मी यांना नाश्त्याला केलो. आमच्या इकडं शक्यतो नाश्त्याला चपाती भाजीच असते, त्याच्यामुळे मी ते केलं. आणि बघा, सानू गेल्यापासून ना सौ अशीच माझ्यापाशी बसलेली असते. तिला खूप बोर होते, ती बिलकुल खाली खेळत नाही. आणि आता सानू तर ट्रिपला गेली होती, पण माझा हे पडलेला चेहरा बघताय ना, कारण हे पण फिरायला चालले होते. म्हणजे आता मी आणि साऊच राहिलो ना, मग आम्हाला खूप बोर होतं दोघंही गेले की. नंतर यांचे 2-3 टी-शर्ट इस्त्री करायचे होते, ते केले. आणि मग परत बाहेर आले तर एवढं मोठं गुलाबाचं फूल आलं होतं की ते माझ्या ओंजळीत पण बसत नव्हतं. हे बघा. आणि हे दारावर मुरमुरे विकायला आले होते. कशाचे होते हे? नाचणीचे होते वाटतं. ते तिला आवडले म्हणून घेतले. माझ्याही लक्षात नाही ते कशाचे होते. नंतर यांची बॅग भरली. आणि आता कपडे तर धुतलेले लागतातच, पण यांना शूज पण धुतलेले लागतात. त्याच्यामुळे त्यांचे शूज धुतले आणि स्वयंपाक केला. लाफ्टर शेफ बघत बघत मस्त जेवण केलं. आज मला मेथी मटर मलाई खायची खूप इच्छा होती, म्हणून मी ती केली होती. खूप छान बरी झाली होती. म्हणजे एवढं काही मला हे नाही वाटलं, थोडीशी आंबूस झाल्यासारखी वाटली. 8 दिवसाची साचवलेली साय होती, त्याचं लोणी काढून घ्यायचं होतं, म्हणून मी ते करून घेतलं. मिक्सरमध्येच काढलं होतं मी आज लोणी. आणि ह्याची ताक करायला ठेवलं. आणि हे भांडं धुवायचं इतकं चोपड होतं ना त्याच्यात, जेव्हा त्या हलवतात ते, त्याच्यामुळे पाणी गरम केलं आणि ते पाणी त्या भांड्यात टाकलं. खूप इझिली धुतलं गेलं तसं, ते जास्त काही मेहनत लागली नाही. आणि तोपर्यंत छान असं तूप पण कडलं होतं. चला बाय, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.